जाऊया खाली. ए शाण्या, अरे ए बाबा हे बघ. मला वाटतं ट्रेक कॅन्सल करावं लागेल असं वाटतं. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आता आपण आज तीच 4 चेहरे घेऊन परत निघालो आहे. हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. तर आज आपला प्लॅन आहे की आपण भंडारदऱ्याला चाललो आहे, म्हणजे इकडनं 150 किलोमीटर्स आहे आपल्या घरापासून. आणि आज आपण तिकडे वॉटरफॉल धबधबे बघायला जाणार. धबधबे बघून संध्याकाळी आपण तिकडेच कॅम्पिंग करणार आहोत कळसुबाईच्या बेस कॅम्पवर. आणि मग कळसुबाई आपण सकाळी ट्रेक स्टार्ट करणार आहोत. तर हाच प्लॅन आहे. आपण विकेंडवरती फुल फन विकेंड आहे कम्प्लिटली. हा बघा, फन विकेंडमध्ये चेहरा बघायचा. चला तर भेटू पुढे. पहिला आपण हॉल्ट घेतला आता कसारा घाटाच्या आधी, म्हणजे जिथे कसारा घाट स्टार्ट होतो त्याच्या अगोदर आपण हॉल्ट घेतला. नाश्ता वगैरे करायला आपण स्टार्ट करतो. तर मयूरचा तर काय उपासच आहे. श्रावणी शनिवार करतोय तो. लग्न नाही केलं आहे, काय नाही केलं आहे, लग्न होत नाही आहे. अच्छा, हां, म्हणजे श्रावणी सोमवार लग्न होण्यासाठी करतात आणि श्रावणी शनिवार टेक्नॉलॉजी नाही होण्यासाठी. आजच्या गावात मला पण उपास करायला पाहिजे. हे भजी घेऊन जा, भजी घेऊन जा तू. मला नको, माझा पण आजपासून उपास श्रावणी शनिवार. मी पण खाणार खिचडीच. मग आता घाट चालू होईल. त्याच्यानंतर आपण बघू. पाऊस पण खूप आहे इकडे. शहापूरच्या नंतर तर असा पाऊस लागला की बाबा काय मोबाईल बाहेर काढायला पण भेटत नाही. 24 जुलै आहे ना म्हणून. गावातली माणसं हे वापरलेलं आहे. फायनली आपण बरोबर रस्त्याला लागलो. त्या गोटीच्या चक्करमध्ये गोटीच्या चक्करमध्ये गोटी तोंडात आलेली. थंडी पण खूप आहे इकडे.
भंडारदारा आधी लागेल आपल्याला पुढे जायचं. आपल्याला तिथे थांबायचं ना भंडारदरा. हा, आपण पुढे जाऊन मागे येऊ. हो हो हो, एक 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 करत. ए दादा काढ ना पटकन फोटो यार. And it's true, no one can discover all your lies. All your lies. Don't wanna hear it. Literal lies. Lies are gone, but history stays. You know why you're not. Tell me why. Tell me why. Don't wanna see it fade out. Tell me why. Tell me why. Don't wanna hear it out loud. Holy Ghost, tell me that you can read my mind. How you got to know how I feel inside? 'Cause I didn't take you there. Oh baby, get out my आता हवा कमी झाली. काय हाईट नाही, पण तुला तुझी हाईट कमी. बघ ना, व्ह्यू पॉइंट आहे अख्खा. काय हा समुद्र वाटतो रे पूर्ण. ए मयूर, एवढा लांबून कुठे जातो? क्रेझी क्रेझी भेंडी आहे. हो बघ. क्रेझी क्रेझी म्हणतीये. थंडी एवढी वाजते त्यात. ते जाऊ दे, पहिले हे बघा. थांबा, मला बॅक साईड दाखवलं. काय करतो? गरम आहे. बाजूला एवढं पाणी दिलं काय? मी चोरून टाकलं का पाण्यात? बाई हे काय? आपला टाइम बाई समुद्र वाटतं मला तर. तो बघ, कंटिन्यू एंडच नाही दिसत. कुठे एंड आहे? दिसतच नाही काय. बाजूला वेट पण एवढं. आता एखादी मगर आली तर काय करा? एवढं ब्ल्यू पाणी आहे बघ. हे समुद्र आहे. हा समुद्र आहे. समुद्रच आहे ना. समुद्रच आहे. भंडारदारा धरण. Tell me why. Tell me why. Don't wanna hear it out loud. Holy Ghost, tell me that you can read my mind. How you
गाडी बाहेर उभी केली आणि तिकडनं आता विचारलं एका लोकलला तर ते बोलले 500 मीटर आय गेस आहे तिकडनं आतमध्ये चालत चालत. सरकली नीट जा परत सरकतो. फोटो काढूया. अरे ते सेल्फी मध्ये डाटा करतात. इकडेच जायचं ना आपल्याला. अरे बाबा आपला तो देवकुंड पेक्षा तरी इझीच आहे हा. पाणी कसं वाहतंय बघ. तबेला चहा. एडिट करा. काय म्हणणं काय मयूर तुमचं याच्याबद्दल? रस पडतोय तिकडून. पण ते तिथे पडतंय तरी पाणी इथपर्यंत उठतंय. पूर्ण आपल्या चेहऱ्याला लागतंय पाणी. बाबा बाबा किती ती खोटी रिॲक्शन देते का? पाणी लावतंय जेन्युइन रिॲक्शन दे ना. किती मस्त वाटतंय यार. काय भारी वाटतंय. आणि यांची म्हणजे इकडे हेच किती भारी आहे यार. म्हणजे नाशिक होतं ना इकडे. हा नाशिकचं गव्हर्नमेंट एवढं चांगलं आहे ना पूर्ण. म्हणजे आपलं तू यंग झाला रे. रिॲक्शन दे रिॲक्शन. एक नंबर. तू नको देऊ. गॉर्जियस ब्युटिफुल शब्द ना तुझे आपण एक काम करू म्हणजे ना थोडं कसं दगड इकडचा दगड मस्त आहे ना. थोडं सरक थोडं सरक 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 तू आपण आपली जागा अशी होईल. थोडं सरक सरक सरक. आपण वसुंधरा फॉलवरनं थोडंसं पुढे नानी वॉटरफॉल जवळ आलो. इकडे एक बरं इकडे सगळं रोडला टचच वॉटरफॉल आहे. म्हणजे तुम्ही दोन म्हणजे 500 मीटर किंवा 400 मीटर वगैरे तुम्हाला वॉक करून वॉटरफॉल भेटून जातो.
काय फालतूगिरी केली सर्व ते रंगवून ठेवलंय. बघितलंच नाही. काय पण सांगतो मग मी खरंच नाही केलं. मला कसं मला काय ठेवून बसलं? कुठे येतो दाखव. हा बघ. काय नाही. क्यूट किडा आहे आमच्या अंगात एक किडा आहे, इकडे एक किडा आहे. तर आपण आता नानी वॉटरफॉलवरनं खाली आलोय आणि इकडनं आता आपण परत कॅम्पिंगकडे निघतोय कारण 4 वाजून गेले ना. किती वाजले? आणि अमरेला वॉटरफॉल बंद आहे कारण धरणाचं पाणी सोडलंय म्हणून अमरेला वॉटरफॉल बंद आहे. आणि रिव्हर्स वॉटरफॉल इकडनं 15 किलोमीटर अजून पुढे आहे. तर तो आपण आता अवॉइड करतो, नाही जाणार तिकडे आपण. चला मग आता आपण इकडनं कॅम्पिंगच्या दिशेने निघू. कंटिन्यू वॉटरफॉल म्हणजे आपण पूर्ण एरियामध्ये बघतो तर पाऊस थांबलेलाच नाही, पाऊस कंटिन्यू पडतो. पाणी बघा तुम्ही वॉटरफॉलच्या खाली. पैसे दिले त्याला. कुठे जायचंय तो म्हटलं? आपल्याला जायचंय तिथे. त्याच्यात First trek ते point. बघ तो दिसतोय बघ, इकडनं दिसतोय. हा तो आणि काका चालतात पण इथे वरती येल्लो हा ते बघ आणि हे क्रॉस करून जायचंय. आई शपथ. गाडी पार्क केली मंदिराजवळ, त्याचे पण चार्जेस घेतले वेगळे. आणि आता आपण चाललोय सह्याद्री कॅम्पिंग वाल्यांच्या इकडे. चल ना तू पहिला, चल बाबा तू थोडा गावातला आमच्या पेक्षा तरी. चार फोन दिलेत माझ्याकडे. मला वाटतं विघ्नेशचा तर मायक्रोफोन पण खराब झालाय ना, जर डायलॉग नाही आले तर. माझे हे बूट वेगळे आता नाही सरकणार मी. हे थांब, हिला जाऊ दे मयूर पहिलं. हात धरून जा. हे भाई नाही रे, खूप रिस्की आहे. काय आहे? जाऊया तिघांनी. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. अरे काय, अरे ए थांब, माझी चावी अटकली आहे पूर्ण. हा थांब थांब, धरली मी. बापरे, नी लेंथ पर्यंत खाली चाललंय पाणी, 2 फूट. अरे मी चालतोच आहे, मला पाणी घेऊन जाईल असं वाटतं एकतर. अरे पाणी खरं घेऊन जात आहे बघ. तेच तर म्हणतो, हे बघ, हे क्रॉस करून आलो आपण. आता अजून आपल्याला वरती जायचंय, तर आपला स्टे वरती आहे. वा. आणि गाडी लावली मंदिराजवळ, म्हणजे ती इकडनं आय गेस लांबच आहे. सगळं सामान घेऊन वरच चाललं. त्याचं घर कुठे आहे वरती? अर्धा ट्रेक तर मयूर बरोबर बोलला तू, अर्धा ट्रेक कम्प्लीट झाला आपला. हे रुचा दादा, तू कॅब वाल्याला काय सांगशील? तुझा कॅब वाला बोलेल. हॅलो, मी चालले की माझी काही बाबा माझ्या मम्मीचं राहायचं आवड नसेल आवड नसेल जात ना. माईक पण आवाज जात असेल, स्पीकर मध्ये पाणी गेलं ना. काय माहिती देव ते दाखव देव.
अरे ते बघ मयूर आलं बघ ते बघ. वाव. अरे काळोख एवढं लवकर नाही होत ऋचा, 7:30 शिवाय काळोख नाही होणार. आणि आता तानाजीला आपण खाली बोलू. गाईज आम्ही परत हरवलोय. कुठे 3 रस्ते होते, ते बोलले तिन्ही एकाच जागेवर जातात, म्हणून आम्ही एक टफवाला रस्ता घेतला. आणि आता आम्ही टफ झालोय की इकडे जाऊ का तिकडे जाऊ काय कळत नाहीये. मग तिकडे तर काय भूस्खलन झाल्यावर का दिसतंय ते बघा. हे काय यार ए रस्ता आहे का तिकडनं? चल तुझं जाऊ चल. परत जाऊन तिथं नसेल. काय व्हायला लागला आणि आता गावभरच्या आतमध्ये कुठे काय काय ठेवलंय. हा रस्ता मला वाटत नाही रे असू शकतो, एवढा तुटलेला फुटलेला. मी तर आधीच 2-3 वेळा आता सरकलोय. सरकलो तर झालं की. अरे मग ट्रेकच स्टार्ट झालाय तर तो ट्रेकच्याच बेस पॉइंटला बोलला ना. आमचा बघू शकता, आम्ही सगळे प्रिकॉशनच देतोय की कुठे काय करू नये. हे जर बघायचं असेल तर आमचा ब्लॉग बघा. हो वाटतं इथूनच दिसलेले. ते बघ तिथून आला आपण, तो धबधबा दिसतोय. आई शपथ काय कुठे मारली. हो व्ह्यू तर चांगला आहे पण काय झालं रे, फोन लागत नाहीये का? कोणाशी बोलतोय? हा मी ते 2 मिनिटं. काय कोण काका दादा उचल. दुसऱ्या नंबरवरनं करू का माझ्या नंबरवरनं ट्राय करू? मला काही आवाज नाही काही. काय कट कर परत लावला मी माझ्या ह्याच्यावरनं ट्राय करतो ना. आपण व्हिडिओ काढलेला ना, जाऊया बोलतो बरं खाली. नाही रे खाली नाही जाऊया, बघा इथे बघा. काढून झालं तर बोलतो मी, जाऊया खाली. ए शाण्या, अरे ए बाबा हे मग अल्टरनेट नंबर होता का? एकच नंबर आहे, व्हॉट्सअपवर होता रे. मला तर त्यांनी एकच नंबर दिला. आला 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 आला. हॅलो हां ऐका ना, मी आम्हाला कळत नाही आहे कुठं आहे काय रूट नाही कळत आहे. आणि म्हणजे कोणी विचारायला पण नाही रोडवर. रोड कुठे आहे? रोड नाही. आता एक नाही आम्ही ट्रॅक करून वरती पण आलो, एक ओपन प्लेसवर उभे आहे. तिथं फाट्या जमा केलेल्या दिसत आहेत. बोल. हा छोटासा म्हणजे ग्राउंड म्हणजे असं थोडंफार आहे ग्राउंड सारखं.
बोल ना समोर समोरच्या अशा फाट्या जमा केल्या तिकडे. फाट्या जमा केल्या तिथे सगळ्या अशा लाकडं जमा केली. लाकडं जमा केली. तिथून सरळ वरती हो. तुम्ही फक्त फोन उचला कारण काय झालं तर आम्ही सगळीकडे भेटून जाऊ. चालावी. अरे इथे पण आहे काय. कदम कदम पे तुमको 2 चॉइस मिलेंगी. DDLJ में बताया था राज की माँ ने, समझा क्या. हाँ, राज की माँ ने बताया था DDLJ में कदम कदम पर तुमको 2 चांस मिलेंगे, 2 रास्ते मिलेंगे. आई शपथ. थांब रे, मी व्हिडिओ बंद करतो, माझे होत नाही आता. हा मला तरी काय नाही दिसत आहे. ऑलमोस्ट आलो बाबा. धबधबे म्हणून चालत हा दिसलं, घर दिसलं बाबा. आता रात्रीत काही दिसत नाहीये. मी सकाळी तुम्हाला दाखवतो की म्हणजे पूर्ण माउंटनचा व्ह्यू आहे समोर ना. आणि हे आपलं होमस्टे. हे काय करतात दोघं. ओ हे असे आपल्याला टेंट्स आहेत अवेलेबल. आपलं म्हणजे टेंट्स भेटलेत, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आतनं मी तुम्हाला दाखवतो. स्पेशियस आहेत 2 जणांसाठी. आरामात याच्यात जागा होईल. मॅगी दिलेली त्यांनी. आता मॅगी तर आता उपास असल्याने आम्ही खाल्ली नाही. या दोघांनी खाल्ले. एक ठेवली मी साईडला. उपास सोडल्यावर मी खाईन परत. आणि हा अपडेट आहे. माझा मोबाईल कुठे गेला. मोबाईल मॅगीच्या खाली ठेवला आहे. का आता तो थंड पडला, तो चार्जिंगच होत नाही त्याला. फ्लॅश चालू ठेवले. हां, यांनी पण फ्लॅश चालू ठेवली. याचा पण स्पीकरमध्ये पाणी गेलं आहे. आणि म्युझिक सिस्टम पण त्यांनी दिला आपल्याला. डुप्लिकेट मोबाईल घेऊन ओरिजिनल मोबाईल घ्या. ओरिजिनल. आणि मग फोटो कोणाच्या फोनमध्ये काढता ते पण सांगा. बघा चालतोय. एकही फोटो काढलेला आहे का तुमच्या फोनमध्ये. तो फोटो भेटणार नाही. लोकेशन कोणी दाखवलं तुला. हो, ते छान दाखवलेलं. ते जे घोटीचं लोकेशन तुम्ही जे दाखवलं त्याच्याने आमच्या गोट्या कपायात गेल्या. घोटीचं लोकेशन. घोटी. ठीक आहे चालतं. ते गुगल मॅप्स नाही, ते गावातली माणसं. हा, गावातली माणसं. आम्ही गुगल मॅप्सवरती विश्वास नाही ठेवत. आम्ही गावातली माणसं वापरतो बाबा. ते बरोबर तरी सांगतात की बाबा कुठे जायचं, कसं जायचं. एवढा पाऊस पडतोय कंटिन्यू की भाई माझी झोप उडाली. म्हणजे मी लिटरली सांगतो, माझी कधीच झोप नाही अशी, म्हणजे हे होत जाग नाही येत मला अशी. पाऊस काय थांबतच नाही. कुंभकर्ण आहे मी, कुंभकर्ण, तरी भेंडी कसं काय कंटिन्यू रात्रीपासून पाऊस पडतो. मला वाटतं ट्रेक कॅन्सल करावं लागेल असं वाटतंय. चल चल. पाण्यामध्ये मुंग्या आले. मी नाही येते. आई ग.
मग एवढा पाऊस कुठे आहे? हे बघ लोक जात आहेत, हे बघ मयूर, बघ इकडे ये, लवकर ये लवकर ये. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 सगळ्या मुली आहेत आणि मुलं आहेत. लहान मुली आहेत. हे बघ ते बघ ते बघ आणि किती लोक आहेत. हे बघ मयूर अख्खा ग्रुप आहे यार. हे राहणारे आहेत. एवढीशी मुलगी अरे तू काय डोक्यावर पडला का? तरी नाही वाटत शूज बीज घातले. एवढी पोरं दिसतात. तो ट्रेकर आहे तो मग पुढे तोपर्यंत तो काय हे दिसतोय का नाही? चल यांच्यासोबतच चल लवकर येतील आपले. ते 10 ब्रश करतो अरे आता थांब 5 मिनिटं झालं. हे बघ अरे पूर्ण गँग आहे मयूर. अरे जातात मग तुम्ही लोकांना चला, फक्त let's go. पाठवून इथेच राहणार फक्त बस. बोला ना उजड झाल्यावर तेवढं वाटेल बरं. तर काहीच आपण आता स्टार्ट केलंय ट्रेक. जस्ट आताच म्हणजे आपण चालू केलंय चढायला. आणि रात्री पूर्ण पाऊस पडत होता. 4 वाजल्यापासून असं वाटत होतं की होणारच नाही, म्हणजे आपल्याला चालू करायला होणारच नाही. पण 7 वाजलेत आता आणि आपण चालू केलं. ह्याच्यातून तुम्हाला शिकायला काय भेटलं? नाही रे बाबा, असं काय नाही. किती पण म्हणजे अडचणी आल्या ना, पण तुमचे इंटेन्शन्स जर चांगले असतील ना तर तुमच्यासोबत कधी वाईट नाही होत, चांगलंच होतं. चला तुम्हाला दाखवतोच मी पुढे काय काय आहे ते. 5 मिनिटं नाही झाले चालून. हे आलं तर शाण्या काय शाणे, मी दमलोय का? मी उभा आहे. तुम्ही लोक बघा, हे बघा, हे बघा फोक्से, पण व्ह्यू भारी आहे. कॅमेरा पुसावा लागेल, काय दिसतच नाही. ती बरोबर ती लोक दिसतात का वरती? तिकडे जायचं आपल्याला. दुकान गायब व्हायला लागली. हा तिथे जायचं. टेंट ओपन टेंट पार्टी करतात ते. हे बघा हप्तायत आणि नंतर हे बघा. व्ह्यू बोलते व्ह्यू. मारायची सवय आहे ना त्याला. बोल किती वाजता पोहोचतील सांग. चल बघू, रेकॉर्ड करतो मी. टाइम काय आला? टाइम बघ. 7:20 झाले. 7:20 झाले. 7:45 कुठे जा रे. तुला जरा पागल आहे का रे? 7:45 इथून निघायचंय. 8:30-9 पर्यंत. मला वाटलं ब्रेक टाइम सांगतो. अरे बाबा विनेश, बोलतोय. जिन्यापर्यंत पण नाही पोहोचणार आपण 7:45 पर्यंत. 25 मिनिटं ना बघू. चला आपण. अरे तू बोलला किती 20 झालेत ना, मग मॅच येतं का रे? इथून सरकायला होता. असं पूर्ण असेच पॅचेस आहेत. अजून तरी असं काही रिस्की आलेलं नाही.
सगळे असेच पॅचेस. टाकू क्रीडा टाकू का अंगावर? हा बघ हा बघ हा बघ हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. टाकू, टाकू. इथेच येतोय तो. ये आला आला आला. टाकू 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 टाकू. हो, हो. अरे मी काय करतो, तो लटकतोय. ब्लर पण होतं. फोकस करतो. ये भाई आला. तर बघ पडेल अंगावर. चल 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 उठ 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 लवकर. आता जाय हुर्र हुर्र. तो इथेच आहे, जाऊ दे. आईश अरे जा, नाही काय नाही. भाईच एक नंबरची. समोर व्ह्यू बघ. अरे वा. चल सीड्या आल्या. विघ्नेश बरोबर बोललेला तो बघ. 45 मिनिटं आधी झाली. 25 मिनिटाच्या आधी झालं. 37 झालेले आहेत. आणि विघ्नेश यांचे जे अनुमान होते ते बरोबर आहे. ते आधीच आपण पोहोचलो सीड्यांजवळ. गप तिचे यायले. लोकल आहे तो इथला. तो कोण आहे तो? भया गायकवाड. इथून रोपवे पाहिजे होता. कलसू व्हायला रोपवे नाही का विचारते. नाही थोडा अजून पुढे असं माहित नाही. आयडिया नाही. चल चल ना, तू किती थांबते यार. चला आता मयूरने सांगितलं ना मोबाईल आत ठेवायला. मोबाईल आत ठेवतो बाबा. अशा सीड्या आहेत. आत्तापर्यंत थोडा थोडा तरी टफ आहे. थोडं टफ वाटलं. कारण टफ म्हणजेच माझ्या हातात मोबाईल होता म्हणूनच थोडं प्रॉब्लेम वाटला. मोबाईल रेनकोट घातल्यामुळे मी आतमध्ये पण नाही ठेवू शकत. थोडी थोडी फाटली, जास्त नाही. अरे गेले कुठे? कसली वरती. दुसरी सीडी पाहिजे. दुसरी स्पेस. तरी केवढी डीप आहे बघ. मगच फोडणार मी. म्हणून म्हणतो कॅश कॅरी करा, कॅश कॅरी करा. हाय पर्स बॅगेत आहे. बॅग खाली आहे. जातो जा घेऊन ये. अरे इथे कॅरी करा बिंडोक. आता वरती पहाडवाली चाय पितोय. पेमेंट झालं पेमेंट झालं. पुढा पुढा हे दूर सोड दूर सोड. घरी पाठवायचा व्हिडिओ पाठव. नाही येते तोंड दाखव. हवा आली म्हणून. माझ्या येते का बघ. हवा आली म्हणून. माझं पण नाही येते. झालं गरम झालं. अरे मस्त येतो मग अशी. हे विघ्नेश बंद कर ना. का? हॉटस्पॉट बंद कर आणि टाक. तो चालू असतो.
बघा पहाडवाली चाय. तोंडात नाही येतात वाफा. आता बंदच झालं रे. इथून अजून किती वरती आहे? एवढं चालल्यानंतर 40-50 किलोमीटर 40 मिनिटं अजून लागणार. किती वाजले किती? किती वाजता चालू केलेलं आपण? 6:50 ना. वाजले किती? वाजले किती बघ ना. डबल टॅप कर ना, माझ्या याच्यात दिसणार नाही. 8:56. 9 वाजले म्हणजे 2 तासच झाले आपल्याला. बरं गाडी चांगलं कव्हर केलं. भाई बॉर्बॉन ओरिओ कोणाला तोड नाही भाई. पार्लेजी बादशाह आहे बादशाह. बादशाह लागते बाबा. मस्त वाटतं ना गरम गरम. आता बघ हे विघ्नेश आहे बघ. दूरच दूर. थांब मम्मीला सांगतो सिगरेट पितो ना. काढ बाहेर. तुझं मारत तुमची चूक. कसं नाही आहे, कसं नाही ढल, कसं काही नाही आहे माहिती आहे. थोडी न्यूज नाही दिसली. देखा के देखा देख ले. तू तो बोलते बस तू घुमले. देखा आपल्याकडे भी जाऊन. ओटी भरली. ऋषिताची ओटी भरली. कांदा भजी. काय एकदम हेवी नाश्ता झालाय. हो बघा हवा हवा आहे. पत्रा उडेल म्हटलं. दगडी ठेवल्या. दगडी पण उडत आहेत. काय बोलतो. हा मोठा दगड उडून इथे आला. हा दगड वरती स्टोरी सांग ना परत. सांग ना वरती चढून काय झालं त्याला. अरे नाव नको घेऊ त्याचं. मला माहितीच नाही. कसा 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 गेला तो. वरती चढला आणि त्याला नाईस. हे वर आल्यावर तू सांगतोस. आम्हाला एवढी की आम्ही वर जाऊ का नको आता पुढे. जातोय 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 आम्ही घरी जातोय. थांबा थांबा. अरे जातोय यार. अरे पवन पुत्र हनुमान की जय. पवन देवता. अरे थांब. रागवले रागवले रागवले. देवता रागवले बाई. बघा तुम्ही म्हणता ना लोकांची हालत बघा. काल सुबह
अरे ती का ठेवली माहिती का विहीर, आपण कशी आंघोळ न करता आलोय ना, मग लोकांनी येतात आता आंघोळ करा आणि मग पाया पडा वरती जाऊन, कळलं का? ती आंघोळ करायसाठी विहीर ब्लॉग बघून करतील ना. आई शपथ रुचिता, बात तर सही आहे बरोबर. तसं मी ब्लॉग कोण बघावं म्हणून टाकतच नाही. मेमरी माझी पोरं होतील म्हणजे झाली तर ती बघतील आणि बोलतील बाप का चुती आवडा यांची. इथे चहा फुकट भेटतो. आपला कप घरनं घेऊन या आणि इथे लावा. कोल्ड टी मस्त इलायची वाली. स्वर्गाच्या सीड्या आलेल्या आहेत. हे बघा, समोर स्वर्गाच्या सीड्या. आणि बाबाने का हात नाही जोडणार, साथ नाही जोडणार. थोडे थोडे डेंजर पॅच पण आहेत मध्ये मध्ये. हवेमुळे जास्त त्रास आहे. हवा खूप हवा बघ ना, हवा बघ. चल ना विघ्नेश, हळू खाली वाकून जा. हवा गेली नशीब आहे. हळूहळू जा विघ्नेश. आली 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 भिडी. या साईडची हवा चालते रे. उलटी आली ना खाली म्हणजे वरनं खाली आली तर खूप त्रास होता. मोटिवेशन पाहिजे कोणाला. मयूर आता जर कळसुबाई आपला झालाय म्हणजे माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र आपला झालाय सर करून. आता आपण माउंट एव्हरेस्ट करावाला कधी करायचा.
हवा बघ ना म्हणजे आता थोडी कमी झाली ना. कमी झाली, थोडी कमी झाली. आता शेवटचा शॉट आहे भाई. आता इकडनं खाली उतरूया. हा काय झालं नाही जाते पुढे. माझं वजन खाली उतरलं पाहिजे. शेवटचा शॉट आहे. आपण डायरेक्ट खाली भेटू आता. आम्ही मोबाईल आतमध्ये ठेवून देतो आता. दे ना गोप्रो घेऊन दे ना. दे ना मग मी लाईव्ह जगीन. तू बोललीस ना मी मोबाईल मध्ये जगतोय. अरे यार थांबून का राहताय. चला ना. इथे चल पुढे चल. आपला नंबर आहे. अरे शिडी तर धर ना. तू काय करतो. लाईट वेट कशाला. पॉइंटला मी माझ्या ब्लॉगची सांगता करत आहे. तिला बोलू द्या आता. मंडळी, याच पॉइंटला मी माझ्या ब्लॉगची सांगता करत आहे. तर आम्ही देखील बघत राहा. काय चॅनलचं नाव? वरती जाऊन आलो. आम्हाला देखील आता आपण पोहोचलो खाली. म्हणजे बेस पॉईंटला, फर्स्ट बेस पॉईंटला जिकडे आपलं कॅम्पिंग केलेलं तिथे आपण पोहोचलो. 1:15 वाजलाय. म्हणजे आपण जाऊन येऊन बघायला गेलो तर 6:50ला चालू केलेला, 1 वाजता संपला. 7 ते 1 धरलं तर आपल्याला टोटल किती लागले. 6 तास लागले आपल्याला जाऊन येऊन. नंतर फर्स्ट बेस कॅम्पपासून ना म्हणजे इथून त्या गेटपासून आपल्या इकडेच हेच आपलं कॅम्प साईट आहे मागे. आता आपण चेंज करूया. बघूया. मी तर चेंज नाही करणार. हे लोक चेंज करतील. नाही मी नाही चेंज करणार. नाही रे बाबा. जाऊया. तू जा सुका. नाही रे हे घालणंच लागणार आहे. मी नाही. मी सुका नाही होणार. मग इकडनं आपलं 150 किलोमीटरचं परत राईड आहे. इकडनं म्हणजे वाया घोटी, इगतपुरी, शापूर, कसारा शापूर आणि डोंबिवली. हा काढून घे ना. त्या फोन मध्येच काढ ना. आणि मग लंचसाठी आपण आता बघू तिकडेच आय गेस शापूरमध्ये किंवा इगतपुरीमध्ये दोघांपैकी एक आपण स्टॉप घेऊ आणि लंच करून घेऊ. मग घरी जाऊ. चला आता आपण इकडनं निघतोय म्हणजे कॅम्पिंगच्या आपल्या साईटवरनं. तुम्ही जर कधी आलात तर इकडे आपला फर्स्ट बेस कॅम्पच्या जवळच हॉटेल सह्याद्री म्हणून आहे. तेच कळसुबाई ट्रेकिंग जे कॅम्पिंग आहे आपले तानाजी खाडे सर आहेत त्यांचंच आहे. ते आपल्याला सांगतील तुम्हाला 2 मिनटं. नमस्कार, माझं नाव तानाजी खाडे. मी राहतो कळसुबाईच्या पायथ्याला म्हणजे थोडंसं 800-900 मीटरवरती. माझं हॉटेल आहे इथे, हॉटेल सह्याद्री म्हणून. तर मी इथं आलेल्या ट्रेकिंगच्या लोकांना म्हणजे राहण्याचे जेवणाचे अरेंजमेंट करत असतो. इथे प्रॉपर म्हणलं तर मग एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये
कळसुबाईच्या शिखरच्या थोडंसं पायथ्याशी माझं हे हॉटेल आहे. आल्यानंतर तुम्हाला टेंटमध्ये राहायला, रात्रीचं जेवण, स्टे, कॅम्प वगैरे अशी म्हणजे तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधून माझा नंबर आहे 97 65 64 0983 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधून इकडे कळसुबाई ट्रेक चांगल्या पद्धतीने करू शकता आणि एक ट्रेकची मजा घेऊ शकता. इथलं जे जेवण आहे असं ग्रामीण जेवण म्हणजे गावरान चिकन वगैरे, पाट्यावरचा मसाला, तांदळाची भाकरी, राईस वगैरे असं घरगुती जेवण, नाश्ता वगैरे आम्ही सर्व या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. अशी इकडे आमच्याकडे अरेंजमेंट आलं तर तुम्ही नक्की या आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. चालेल, मस्त. तुम्हाला एकदम गावचं फिलिंग येईल असं जागा आहे आपली यांची. चला तर मग आपण इकडनं निघूया आणि मग पहिलं आपण लंचसाठी एका जागेवर थांबूया, मग तिकडे भेटू. हे क्रॉस करून जायचं. मी आलो आम्ही आता क्रॉस करून. बोर्ड बघा. तर काहीच आत्ताच आपण पोचलोय घरी. 7:30 वाजता आपण घरी पोचलोय, म्हणजे 3 वाजता चालू केलेलं आपण राईड. तर 4-4.5 तास आपल्याला लागले टोटल सगळे लंच वगैरे पकडून. आणि रस्ता तसा म्हणजे खूप चांगला आहे, मला तर रस्ता खूप आवडला. मुंबई नाशिक हायवे हा मुंबई पुणे हायवेपेक्षा तरी बेटर आहे. मग रस्ता कसा वाटला तुला? एक नंबर, चांगला होता. मी पहिल्यांदा म्हणजे असं बघितलं, आम्ही कुठून तरी निघालोय आणि 8-9च्या आधी घरी पोहोचलोय. तर ते खूप म्हणजे खूप चांगला रस्ता आहे असं त्याच्यात बघायला गेलं तर. कसाऱ्यापर्यंत खूप पाऊस होता, त्याच्या पुढे आपल्या एरियात कुठेच पाऊस नव्हता. एकदम थोडा थोडा पडला तोच पडला, पण बाकी रोड कंडिशन्स भारी आहेत तिकडचं सिनरीज भारी आहेत. तर तुम्ही त्या एरियात जाल तर तुम्हाला मजाच येईल. ब्लॉग आता आपण इथेच संपवूया. तर थँक्यू तुम्ही इथपर्यंतचा ब्लॉग बघितला असेल तर. तुम्हाला कसं वाटलं रे? ट्रिप कशी वाटली? एक नंबर वसूल. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. पुढे आपण भेटूच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय. ए दुआ में याद रखना.